म्युच्युअल फंड बिगिनर सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण बघितलं की म्युच्युअल फंड म्हणजे शेअर्सचा बंडल किंवा गुच्छा असतो आणि या गुच्छामध्ये जर तुम्ही थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला करत गेले तर त्याला SIP पद्धतीने इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. हा जो शेअर्सचा बंडल असतो त्याच्यामधले शेअर्स कमी किंवा जास्ती करण्याचा अधिकार हा एक्सपर्ट फंड मॅनेजरकडे असतो. पण कन्फ्युजन होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडनी एक व्यवस्था काढली. हा जो शेअर्सचा गुच्छा किंवा बंडल तयार होतो त्या बंडलला टोटली बांधून टाकलं आणि त्याला नाव दिलं एक युनिट. याचा अर्थ जर तुमच्याकडे एक युनिट आहे तर तुमच्याकडे त्या म्युच्युअल फंडमध्ये जर 60-70 शेअर्स असतील तर त्या 60-70 शेअर्सचा थोड्या थोड्या प्रमाणातला हक्क तुमच्याकडे आहे. म्हणजे इथून पुढे जर अमुक म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केली आणि एक युनिट खरेदी केला तर तुम्ही तो शेअर्सचा एक बंडल खरेदी केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला थोड्या थोड्या प्रमाणात त्या म्युच्युअल फंड मधले असणारे शेअर्स मिळालेले आहेत. कॅल्क्युलेशन्स अजून सोपे व्हावेत म्हणून म्युच्युअल फंड कंपनीने या युनिट्सला एक पर्टिक्युलर भाव दिला आणि ज्यावेळी या युनिट मधल्या शेअर्सच्या गुच्छांचे भाव कमी किंवा जास्ती होतात त्यावेळी या युनिटचे भाव सुद्धा कमी किंवा जास्ती होतात आणि या प्रत्येक युनिटच्या भावालाच नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा NAV असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जर अमुक म्युच्युअल फंडचा NAV 10 रुपये आहे आणि त्याच्यामध्ये मी 1000 रुपये गुंतवणूक केली तर त्या म्युच्युअल फंडचे 100 युनिट्स मला मिळतील. म्हणजे 10 रुपयाला एक युनिट मिळालं तर 1000 रुपयाला मला 100 युनिट्स मिळाले आणि अशा पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये NAV आणि युनिट्स हे काम करत असतात. मित्रांनो, याला अजून जास्ती टेक्निकल साइड सुद्धा आहे, डेफिनेशन्स आहे, कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते आहे, पण ते आपल्या कामाचं नाहीये. आपल्याला कामाचं काय आहे, सर्वात जास्ती समजण्यासाठी उपयुक्त काय आहे तर NAV म्हणजे युनिटचा भाव आणि युनिट म्हणजे सर्व शेअर्सचा गुच्छा एकत्रित जेव्हा केला जातो त्याला एक युनिट म्हटलं जातं. ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर पुढे चालून म्युच्युअल फंड बद्दल अजून डिटेल समजण्यासाठी ॲज अन इन्व्हेस्टर आपल्याला एवढं पुरेसं आहे. कारण की म्युच्युअल फंड मध्ये फक्त एवढंच नाहीये, टेक्निकल गोष्टीच नाहीये, तर पुढे जाऊन आहे मार्केट बद्दलची रिस्क आणि ती डिटेलमध्ये समजून घेणं फार जास्ती महत्वाचं आहे. आणि ही रिस्क जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर आपल्या या सिरीजचा पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा. आतापर्यंतचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बनून राहा, फॉलो करत राहा, सपोर्ट करत राहा. धन्यवाद.